हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, साडीला छान दिसेल असं ब्लाउज मस्त वेगळा पॅटर्नचा रेडी व्हावा यासाठी. त्याचबरोबर आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. सो आजची जी काही डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे, न्यू लुक मधली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर नुसतं डिझाईन कशी बनवायची तेच नाही तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग साठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला फिनिशिंग सहित ब्लाउज डिझाईन कशी बनवावी ते हे सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. ऍक्च्युली कलर खूप सुंदर आहे, त्याचबरोबर याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क आणि टिकली वर्क केलेलं आहे, पण व्हिडिओमध्ये ते टिकली वर्क व्यवस्थित दिसत नाहीये, पण ठीक आहे असो. खूप सुंदर असा कलर कॉम्बिनेशनचा हा ब्लाउज पीस आहे एम्ब्रॉयडरी वर्कवाला आणि यावर आता आपण खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत. तर त्याआधी ना इथे मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या बॅक पार्टसाठी अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं कट करावं ते हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर या ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर हा आहे बोटनेक ब्लाउज आणि बोटनेक ब्लाउज साठी आपल्याला पूर्ण शोल्डर लागत असतं, त्यामुळे इथे 4 गळा रुंदी घ्यायची आणि 7 आपण इथे शोल्डर टाकलं. जेवढा शोल्डर टाकलं तेवढा मुंडा घ्यायचा, तर मुंडा 7 घेतला. एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून छाती जेवढी असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर तो झाला 8.5. 34ची छाती होती, 34चा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला. त्यानंतर आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर सगळ्यात आधी करून घ्यायचं आहे. त्यामुळे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा बॅक पार्ट मी इथे साईडला ठेवून घेतलेला आहे. आता बोटनेक ब्लाउज साठी वरचा जो काही गळा असतो तर तो 3 किंवा 3.5 इंचावर असतो, तर त्याची मार्किंग करून घेऊयात. तर इथे मी 3 इंचाला मार्किंग करून घेतली, त्याच्या खाली पुन्हा 1 इंचाची मार्किंग केली आणि कंटिन्यू लगेचच आता आपल्याला खाली एक मार्किंग करायची, तर ती इथे मी 11 इंचाची करून घेतलेली आहे. आता ह्या मार्किंग केल्यानंतर गळा रुंदी आपल्याला 4 इंच आहे, तर त्याची मार्किंग करायची. तर बघा वरती तर केलेलीच होती, आता फक्त हे जे काही पॉइंट आता आपण मार्क केले तिथेच आपल्याला गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची. आणि आता ह्या मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला पट्टीच्या साहाय्याने हे सगळे पॉइंट एकमेकाला जॉईन करून घ्यायचे. याचाच अर्थ इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. तर कुठलाही तुमचा बोटनेकचा ब्लाउज असो ह्या पद्धतीने आधी मार्किंग करावीच लागेल आणि त्यानंतर तुमची जी काही डिझाईन असेल तर त्याची आपल्याला मार्किंग इथे करावी लागते. तर बघा मग बेसिकली हे बॉक्स आता आपल्या इथे ड्रॉ झालेले आहे. त्यानंतर वरती गोल गळा घ्यायचा आहे, तर बघा गोल गळ्याची मार्किंग ह्या पद्धतीने करून घेतली आणि खाली जो काही शेप आहे तर त्याची सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे. तर बघा जेवढा पार्ट आहे तर इथे आहे 7, तर 7चं निम्म होतं 3.5, तर 3.5चं मार्किंग केलेली आहे, म्हणजे सेंटर काढायचं आहे. आणि ह्या पद्धतीने बघा इथे शंकरपाळ्याचा शेप आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, कारण इथे आता आपण कॅनव्हास पेपर न लावताच डायरेक्ट इथे हा गळा करणार आहोत. जर कॅनव्हास पेपर लावायचा असेल तर याची मार्किंग आधी कॅनव्हास पेपरवर करावी लागते आणि नंतर आपण कटिंग करत असतो, तर ते बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर या आधीचे डिझाईनचे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर फायनली गळा रेडी झालेला आहे म्हणजे कटिंग करून. तर आता आपल्याला इथे स्टिच करायला सुरुवात करायची आहे. तर बघा मग इथे सगळ्यात आधी काय करायचं आहे की जो काही आपला ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा. कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो त्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आपण पिन लावून घेऊया, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला सोपं जाईल. आणि बिना कॅनव्हासचा हा गळा आहे त्यामुळे सगळ्यात आधी मधला शेप रेडी करायचा. तर बघा कडेने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. पुन्हा सांगते, जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून गळा करायचा असेल तर तुम्ही करू शकतात. ठीक आहे,
आणि इथे व्यवस्थित एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घेत इथे आपण फायनली एक सिंपल टीप टाकून घेतलेली आहे. पुन्हा सांगते, 1/2 इंच मार्जिन ठेवायचं आहे. ही टीप टाकून झाल्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटा कट मारायचा आणि मध्ये जे काही आपला एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित कट करायचं आहे, काहीही मार्जिन ठेवायचं नाही. जेवढा अस्तर आहे त्या लेवलमध्ये कटिंग करायचं. त्यानंतर याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो त्या व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि जसं आपण शेप इथे ड्रॉ केलेला आहे, कट केलेला आहे तर तो तसाच रेडी व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कानाकोपऱ्यावर तर व्यवस्थित कट मारायचा आहे, म्हणजे ते कानाकोपरे फोल्ड होतील. आणि बघा ह्या पद्धतीने मग ते आतमध्ये फोल्ड करून घेतला अस्तरचा पार्ट. आणि आता इथे व्यवस्थित प्रेस करून हा शेप आपल्याला थोडासा सेट करून घ्यायचा. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीची ही खूप महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून आठवणीने फॉलो करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की डिझाईन बनवता येतं, सगळं व्यवस्थित येतं, पण ब्लाऊजची फिनिशिंग हवी तशी येत नाही. सो त्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं बनवावं तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने हा शेप प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली आपला रेडी झाला. त्यानंतर आपल्याला कडेकडेने बघा टीप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. खरं तर आता इथे आपलं सगळंच फिनिशिंग सहित बाकी आहे, म्हणजे वरचा गळा, कमरेचा पार्ट सगळंच. आणि हा कॅनव्हास पेपर न लावता बनवायचा होता, त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला मधला शेप फिनिशिंग सहित बनवावा लागला. जर कॅनव्हास पेपर लावायचा असता तर याची मेथड वेगळी आहे. ठीक आहे, आता हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. गळारुंदी सुद्धा स्प्रेड व्हायला नको. जर ती जास्त स्प्रेड झाली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात आणि बोटनेक मध्ये काय होतं की मग आपल्या शोल्डरला लूज पडतं. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित जोडायचं. जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे संपूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जेवढं माप आहे त्या मापाचा परफेक्ट इथे बॅक पार्ट रेडी होईल. आणि तेच आपल्याला इथे करून घ्यायचं आहे, म्हणजे कमरपट्टी आणि वरच्या गळ्याला गळापट्टी लावण्याच्या आधी. आणि महत्वाचं म्हणजे कट करताना इथे सुद्धा आपल्याला काहीही मार्जिन ठेवायचं नाहीये. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तर हा तुम्ही नक्की लक्षात राहू द्या. तर फायनली बघा कटिंग करून घेतलं आणि हा पार्ट आपला इथे प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झाला. त्यानंतर आता बघा अस्तरचा पार्ट घेते मी इथे आणि इथे आपल्याला कमरपट्टी आणि गळ्यापट्टीसाठी पट्ट्या काढायच्या. कमरपट्टीसाठी सरळ पट्टी काढली तरी चालेल, तर इथे सिंपल सरळ पट्टी कट करून घेतली. पण गळापट्टीसाठी आपल्याला तिरका कपडा म्हणजे स्ट्रेचेबल कपडा लागतो, त्यामुळे स्ट्रेचेबल कपड्यात 1 इंचाची मी इथे पट्टी कट करून घेतलेली आहे. आणि एवढी पट्टी आपल्याला सफिशियंट आहे. जर लागत असेल तर नंतर आपण कटिंग करूया. ठीक आहे, आता काय करायचं आहे बघा, इथे सगळ्यात आधी गळापट्टी लावूयात. तर या पद्धतीने ती ऍक्च्युली आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा महत्वाचं म्हणजे टीप टाकताना एकसारखं मार्जिन राहील, वरचा पार्ट खालचा पार्ट कमी जास्त होणार नाही, म्हणजे जी काही पट्टी आहे त्याचा पार्ट आणि खालचा गळ्याचा पार्ट तर तो कमी जास्त झाला तर गळ्याची संपूर्ण फिनिशिंग बिघडेल. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे ही गळापट्टी लावून घ्यायची. आता इथे सिंपल टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राची जी काही पट्टी असेल तर ती कट करायची आहे आणि ह्या गळ्याला द्यायची आहे आता आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आता ही पट्टी बघा आतमध्ये ह्या पद्धतीने प्रेस करायची आहे आणि 1/2 इंच किंवा आपलं जे काही मशीनचं फूट आहे तर तेवढं त्याचं 1 फूट सोडून तेवढं एकसारखं मार्जिन पकडून सिंपल इथे आपण टीप टाकून घेऊयात. तर इथे दाबटीप वगैरे देण्याची काहीही गरज नाहीये. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने आपला प्रॉपर असा गळा इथे रेडी झालेला आहे. छान असा गोलाकार पण आहे. त्यानंतर आता कमरपट्टी लावायची आहे. तर बघा पट्टी थोडीशी तिरकी होती तर ती इथे मी कट करून सरळ करून घेते. आता ही पट्टी डायरेक्ट आपण अशी पण लावू शकतो, पण त्याआधी आपण बॅक साईडला आता इथे टक्स टाकून घेऊयात. तर बघा सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्सची मी मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा केलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून आता आपल्याला तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे.
तर बघा टक्स टाकताना स्टार्टिंगला नेहमी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. एवढंच नाही तर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची असते, जेणेकरून टक्स लवकर खराब व्हायला नको आणि मग ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही यासाठी. तर बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपण इथे टाकून घेतलेला आहे आणि फायनली प्रॉपर फिनिशिंगचे दोन्ही टक्स इथे झालेले आहे. आता आपल्याला इथे कमरपट्टी लावायची आहे. तर बघा साधारणतः कमरेच्या साईडला आता आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप टाकून घ्यायची आहे. जे काही टक्स आहेत तर ते आपल्याला दोन्ही पण आतला पार्ट बाहेरच्या साईडने फोल्ड करायचा आहे, जेणेकरून आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम व्हायला नको, कारण हा ब्लाऊज पीस बऱ्यापैकी जाड आहे. बघा आता सिंपल टीप टाकून घेतल्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करून इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतल्या अस्तरची जी काही पट्टी आहे ना तर त्याचा कपडा वरती दिसायला नको, जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही. त्याचबरोबर संपूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर आपण आतल्या साईडनी नंतर हात शिलाई करून घेणार आहोत, म्हणजे वरच्या साईडनी पट्टी फोल्ड करून. ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच तुमच्या आता लक्षात आलं असेल. त्यानंतर आता इथे आपल्याला लेस यूज करायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता, पण आता सध्या ट्रेंड चालू असलेलं समोसा लेस म्हणजे त्रिकोणची गोल्डन कलरची लेस इथे आपण यूज करणार आहोत. त्याचबरोबर ही जी काही हँगिंगची लेस दिसते तर ही सुद्धा आपल्याला इथे यूज करायची आहे. तर कशी डिझाईन रेडी होते तर याचा मी थोडासा अंदाज लावते, म्हणजे मला लक्षात येईल की किती लेस आपल्याला इथे लागणार आहे. तर बघा या हँगिंग मध्ये ना बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लेस बाजारात अवेलेबल आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात हँगिंग मध्ये, म्हणजे ब्लाऊजला छान असं लुक येईल. आता ती कशी लावायची तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. त्याआधी इथे मी गोल्डन दोरा ऊन घेते, कारण आपण जी लेस म्हणजे ज्या कलरची लेस यूज करणार असतो तर शक्यतो त्याच कलरचं काय करायचं धागा यूज करायचा, जेणेकरून ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येते. आता सगळ्यात आधी वरच्या साईडला सिंपल बारीक डिझायनर गोल्डन लेस मी इथे लावून घेत आहे. तर इथे तुम्ही पाइपिंग केली तरी सुद्धा चालेल आणि इथे कॉन्ट्रास्ट कलरचा कपड्याची जरी पाइपिंग केली तरी सुद्धा चालेल. कॉन्ट्रास्ट जो काही कलर आहे म्हणजे ब्लाऊज पीसवर किंवा साडीवर तर त्या कलरची लेस लावली तरी सुद्धा चालेल. पण मी इथे गोल्डन घेतलं कारण गोल्डन शक्यतो कशावरही सहजच मॅच होत असतो, सो यासाठी. तर बघा मग इथे वरच्या गळ्याच्या साईडला आपण लेस लावून घेतली. त्यानंतर आता पुढची लेस लावायची आहे आपल्याला आणि ती आपल्याला खालच्या पार्टला लावायची आहे. तर ती कशी लावायची तर ते मी तुम्हाला इथे सांगते. तर बघा मग इथून स्टार्ट केलेला आहे आपण लावायला. मी म्हटल्याप्रमाणे ही समोसा लेस आहे. ऍक्च्युली आता सध्या मी ही लेस आणलेली आहे आणि याला ना वरच्या साईडला सुद्धा टिकली वर्क आहे. त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर लेस शक्यतो व्यवस्थित फोल्ड करायची, कारण बऱ्याचदा काय होतं की असा शेप छान येतो पण लेस प्रॉपर न लागल्यामुळे आपली सगळा गळ्याचा आकार चेंज होतो, सो तसं होऊ नये त्यासाठी. त्याचबरोबर लेसला इथे डबल टिप देऊन घेते. तर लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान येते. तर बघा इथे ही लेस लावून झाल्यानंतर जी काही हँगिंगची लेस दाखवली होती तर ती वरच्या साईडला आता आपल्याला लावून घ्यायची आहे. तर ही लावताना आपल्याला सिंगल फूट इथे यूज करायचा आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी ही हँगिंगची लेस आपण लावलेली आहे. बघा इथून खालनं इथून इकडच्या साईडला म्हणजे थोडा वेगळ्या शेपमध्ये ही लेस लावलेली आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असा लुक यावं. त्याचबरोबर सेंटरला सुद्धा एक बघा लटकन लावलेलं आहे. तर तुम्ही हे फॅब्रिक पासून सुद्धा बनवू शकतात, पण मी इथे रेडीमेड लावलेलं आहे. त्याचबरोबर हँगिंग मध्ये मोती आहे बघा, तर सिंपल पाइपिंग वाली असते, आता निघलेली कवड्यांची असते, एक वेगवेगळ्या कलरफुल असते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार इथे कुठल्याही कलरची हँगिंगची लेस यूज करू शकता. ठीक आहे, सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि इथे बघितल्यावर सुद्धा लक्षात येतंय की किती छान असा हा आपला बॅकनेक डिझाईन रेडी झालेली आहे. आणि बोटनेक मध्ये सुद्धा कधी कधी डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही या पद्धतीने ही डिझाईन बनवून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा.
मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.